साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदेंनी शक्ती प्रदर्शन करत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला। रॅली काढून शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये शिंदेंनी लोकसभेच्या आखाड्यात उडी घेतली आहे। आता भाजपकडून उदयनराजे भोसले कधी अर्ज दाखल करणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे। महाविकास आघाडीने जोरदार रॅली काढून साताऱ्यामध्ये चांगलीच हवा केली। एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदेंचा अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवारांसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते उपस्थित होते। राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील आणि खासदार श्रीनिवास पाटील रॅलीमध्ये सहभागी झाल्यामुळे कार्यकर्ते देखील चांगलेच चार्ज झाले होते। रॅली भव्य असावी यासाठी खास रथाची सोय करण्यात आली होती। रथातून रॅलीनं साताऱ्यातील मुख्य रस्ता समजल्या जाणाऱ्या राजपथावरून मार्गक्रमण केलं। राज्यातच नव्हे तर देशातील हवा बदलत असल्याचा दावा शरद पवार यांनी यावेळी केला। देशात जे परिवर्तन हवे, इंडिया विचारधारासाठी हवी, या संबंधीचं पहिलं पाऊल आज साताऱ्यात टाकलं असं म्हणजे महाराष्ट्रापासून त्यामध्ये अतिशय केले आणि त्यामुळे साहजिकच लोकांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम साताऱ्याने आज केलं। सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदार शरद पवारांना मानणारे आहेत। शरद पवारांवर विश्वास ठेवणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांनी 2019च्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसलेंचा पराभव केला होता। या निवडणुकीचा निकालही मागील निकालाची पुनरावृत्ती करणारा असेल असा विश्वास शशिकांत शिंदेंनी व्यक्त केलाय। आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये पोहोचून सातारा जिल्ह्याच्या असलेल्या विकासाचं मॉडेल घेऊन एक विजन घेऊन जाऊ। एक चांगला लोकप्रतिनिधीचा ज्यावेळेला तुलना करतील की लोकसभेचे उमेदवार, खासदार किंवा जे काही समोर असतील त्यांच्यामध्ये कोण चांगला असावा, तो आपले प्रश्न मांडेल, आपले प्रश्न विचारेल आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याला न्याय देऊ शकेल अशा प्रकारचं विजन घेऊन आम्ही समोर जाणार आहोत। विशेषतः हा जिल्हा चव्हाण साहेबांचा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे। भाजपकडून उदयनराजे भोसलेंची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे। त्यामुळे भाजपच्या उमेदवारांच्या पुढील यादीकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय। योग्य वेळी होईल आणि छत्रपती उदयनराजेंनी आपला प्रचार आम्ही ऐकलं चालू केलेला आहे। म्हणून मला वाटतं योग्य वेळी या सगळ्या गोष्टीच्या घोषणा होतील। सातारा लोकसभा मतदारसंघात शरद पवारांनी शशिकांत शिंदेंच्या रूपानं तगडा उमेदवार मैदानात उतरवलाय, तर भाजपकडून देखील थेट उदयनराजे भोसलेंना मैदानात उतरवलं जाणार आहे हे जवळपास स्पष्ट झालंय। परिणामी साताऱ्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार राजकीय लढाई पाहायला मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।